कला दर्पण न्यूज। केंद्रीय सहकार खात्याचे ऍडिशनल सेक्रेटरी श्री पंकज कुमार बन्सल यांची कलापान्ना आवाडे जवाहर कारखान्यास भेट। भारत सरकारच्या सहकार खात्याचे ऍडिशनल सेक्रेटरी आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नवी दिल्लीचे मॅनेजिंग डायरेक्टर पंकज कुमार बन्सल यांनी रविवारी कलापान्ना आवाडे जवाहर कारखान्यास सदिच्छा भेट दिली आहे। श्री बन्सल यांनी कारखान्याने केलेली नेत्रदीपक प्रगती आणि परिसर पाहून अतिशय आनंद झाल्याचा गौरव उद्गार काढले। यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जी लथा आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या पुणे विभागीय ऑफिसचे रिजनल डायरेक्टर गिरिराज अग्निहोत्री, कर्नाटक विभागाच्या रिजनल डायरेक्टर सौ तनिषा लाल उपस्थित होत्या। यावेळी पाहुण्यांनी कारखान्याच्या आवारामध्ये प्रवेश होताच मन प्रसन्न झाल्याचं सांगून एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगांच्या परिसरापेक्षा साखर कारखान्याचा परिसर इतका स्वच्छ व सुंदर असू शकतो याचं जवाहर हे उत्तम उदाहरण असल्याचं सांगत महाराष्ट्रात सहकार चळवळ अतिशय चांगली रुजली असून कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन कलापान्ना आवाडे, ज्येष्ठ संचालक प्रकाशराव आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे। साखर उद्योगासमोरील आव्हाने व पुढील वाटचाल याबद्दल बोलताना पंकज कुमार बन्सल यांनी जवाहर कारखान्याचे दैनंदिन ऊस गाळप क्षमता 1016 वरून 16,000 मेट्रिक टनापर्यंत आणि कारखान्याच्या सुरुवातीपासून को जनरेशन प्रकल्प राबवल्याचा आवर्जून उल्लेख केलाय। कारखान्याचे साखर उत्पादनावर न थांबता या उद्योगामध्ये इथेनॉल, को जनरेशन, सीबीजी अशा नवनवीन प्रकल्पांकडे वळणे आवश्यक आहे, तरच या उद्योगाची आर्थिक स्थिती चांगली होईल। तसेच भविष्यात बायोगॅस पासून इथेनॉल नवनवीन उपउत्पादने घेण्यासाठी साखर उद्योगाने पुढाकार घेणे आवश्यक आहे। ब्राझीलमध्ये बाजारपेठेमध्ये ज्यावेळी साखरेचा साठा कमी होतो त्यावेळी 100% साखर किंवा इथेनॉलचा ज्यावेळी इथेनॉलचा साठा कमी होतो त्यावेळी 100% इथेनॉल निर्मिती करण्यायोग्य साखर कारखाने उभारले गेले आहेत। कलापान्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन स्वप्नील आवाडे यांनी स्वागत करून कारखान्यास दिलेल्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी पंकज कुमार बन्सल आणि गिरिराज अग्निहोत्री यांनी कारखान्याच्या कामकाजाची माहिती घेऊन एनसीडीसी कडून सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करत असल्याचं सांगत कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन बाबासो चौगुले, केन कमिटीचे चेअरमॅन दादासो सांगवे, कारखान्याचे सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सर्व अधिकारी आदी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.